कुठे होती सायली? हॅलो एव्हरीवन. सो गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळचे वाजले आहे 6:30 आणि आम्ही लोक चाललो आहोत दमनला. सो मी आणि नंदिनी आता स्टेशनला चाललो आहे, टिटवाळा स्टेशन. तिकडून मी बँड्राला सगळ्या भेटू. सो बघूयात काय होतं आहे, किती एन्जॉय करतो आहे आपण. सो चलो देखते हैं. आता आम्ही आलो आहोत बँड्राला. तिथून आम्ही बँड्रा टर्मिनसला जाणार आहोत. सो सायली, मी आणि नंदिनी आलेलो आहोत. आम्ही वाट बघतोय ऋतुजा आणि अस्मिताची. सो सगळ्याजणी आल्या टाइम आम्ही बँड्रा टर्मिनसला जाऊ. आता आम्ही बसू ऑटोमध्ये. ठीक आहे, चल चल ते येत भाऊजी आलेले सोडवायला आले माझ्या घरीपर्यंत, तरी वरती नाही आले. नाही आले. मम्मी बोलायला मध्ये वरती किती बोलली मी. भाऊजी तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला यावं लागेल माझ्या घरी आता परत. हाय. अरे मला भाव पण दिला नाही. हॅलो. तुम्ही कुठे होत्या? एवढा लवकर कसं काय आला आमच्या पहिले? आज लवकर आले मी. बँड्रा स्टेशनला होते. हो. ह्या पुरी लेट आल्या. चला चला चालू आहे. चला 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 रे, चला रे. माझ्याकडे बॅग खूप आहे, मी नाही ना. चलो जा. चला चला जा. जिम ना करणारे पोरी आणि जिम करणाऱ्या पोरी. ओय काय आहे? ऑडमेन आउट केलंय का आम्हाला? थांबा जरा. अब हर चीज का व्लॉग होगा, हर चीज का. तेच ना. S7 आहे ना. चढा ना. चलो. नाही पहिली ट्रिप 3 वर्षानंतर एवढ्या लांबची. हे लांबच आहे आपल्यासाठी. फार फार तर आपण लोणावळा जाऊ शकतो. काहीच गरज नव्हती ट्रेन बुक करायची. किती किती खाली आहेत. हे माझं आहे. शी हॅज ऑलरेडी फिक्स्ड. ऊपर भी अपना ही है. किती कशी 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 सायली. अरे यार नको. अब जाएगा सायली. सब आएगा सब आएगा. थँक्यू अस्मिताची मम्मी आम्हाला पोहे दिल्याबद्दल. तुम्हाला त्याचा मी शाउट आउट देतोय व्हिडिओमध्ये. थँक्यू अस्मिता आणल्याबद्दल. अस्मिताने ते स्वतःसाठी आणले तर आपली हालत बघून. हे असं नव्हतं तिने सगळ्यांसाठी आणलेलं. अरे ट्रेन निघाली. भूक लागली आम्हा सगळ्यांना आणि आम्ही काय खातोय? चीज बॉल्स. काय काय ट्रेनला काय आलंच नाही आहे खायला. बघ निघाली ट्रेन. बस झालं खाली नाही गेली सायली तू. निघाली ट्रेन. हा आम्ही इकडे ओरडला असं सायली 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 चढ. नाही दिलवाले दुल्हन ते कोणतं. हा टिंग डिंग 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 डिंग. राज हो तिकडून मग चढत आला असतो चालत चालत. खेळा नको नको मला नाही लावायचं. झाडं लावू. एकाने लावला, हिने आणलेला, एकाने लावला, नंतर सगळे लावतात हळूहळू. हे बघ हे महाशय.
अरे पण तू का रिॲक्ट होतेस एवढी? आई बाबी डॉक्टरला बोललो, प्रोडक्टला बोललो, तुझ्यासाठी बोललो. काहीतरी आलं खायला. कोण बोललं कम्पॅरिझन करायला? मी तुझं कम्पॅरिझन करते का? सांग बरं. S23 है. ऑब्वियसली ऑब्वियसली. अभी इस मोबाइल में ब्लॉग शूट होगा, इसमें नहीं. पोट भरलं अगं? काय का सायली? पोट भरलं नाही ना माझं. हा, जो वडापाव अजून येणारच नाही. एंड करू असं. शेंगदाणे, खारे शेंगदाणे. तो माणूस आल्यापासून कंटिन्यू झोपतोय भाई, कंटिन्यू. अरे कुछ तो कंटेंट चाहिए या नहीं चाहिए? ऐसे ही कंटेंट आता है. हा ना, त्यासाठीच तर उठलेली मी. मला भेटलंच नाही भांडण. फायनली वडापाव आला. सायली थांबव, सायली. सायली आला वडापाव. झोपायला आला. गुड नाईट अस्मिता. हाँ चटनी भी मिलेगा. बोल. वडापाव हा फक्त पुणे आणि मुंबईमध्येच खावा. काय साईडला फक्त ढोकळा, त्यांचे पदार्थ खा. हा अतिशय वाईट अनुभव आहे. आमच्या सायली मॅडमचा मूड खूप खराब झालाय. तसं का? चांगला नाही गेला? बोला. गेला. पोळीला पहिलंच कळलं, पोळीला मागवलंच नाही. गुड चॉईस. डिस्कशन होत आहे कोणत्या हॉटेलला कसं जायचं वगैरे, आणि नंतर आम्ही जेवायला वगैरे जाऊ. आम्ही वापी स्टेशनला आलेलो आहोत आणि वापी स्टेशनवरून आम्ही कार वगैरे बुक केली. सो आता आम्ही चाललो आहे दमणला. पहिले आम्ही जाऊ आमच्या हॉटेलला, तिकडे चेक इन करू आणि मग बघूयात किती वेळ लागतो वगैरे. पाणी घेऊन येते का? ए भेटेल जाताना. बघूयात ना. जातात ना ऑटो पण. अरे 5 जणांना कसं? हो. बस इतकं म्हणजे फक्त ती ऋतूची नजर गेली की बाबा वापी स्टेशन आलं रे, तर मग वाट लागली असती. थँक्यू ऋतू. म्हणजे आम्हाला माहित होतं की वापी येतोय. आम्हाला असं वाटतं की 12:20 येईल, 12-12:30 वाजता येईल, आणि 12:06 वापी समोर डोळ्यासमोर होतं. पण त्या फटाट सगळं उचललं आणि आलो आम्ही. अचानक वेगळाच प्लॅन झाला असतो जर वाकीला नाही नसतो. डायरेक्ट सुरतला गेला असतो आम्ही. आयुष्यात कधी मला साड्या घ्यायला. आज माझ्या मॅनेजरचा काय बोललीस तू? फ्युचरची तयारीसाठी डिरेक्टली सुरतला बस्ता बांधायला. कोणाच्या लग्नाचा असतो त्याच्या. नाही वो मैट्रेस इसके अंदर कैसे वो सोफा वाला है ना, निकाल देना. फायनली आम्ही आता चेक इन केलेलं आहे आणि आता काहीतरी फ्रेश होऊ, काहीतरी खाऊ वगैरे, मग नंतर फिरायला जाऊ ना सायली. आपल्याकडे खूप टाइम आहे, सो आपण आज तो छान प्रकारे आम्ही युटिलाइज करणार आहोत तो टाइम. सो बघूया. प्रायमर लावून आली वाटतं. नाही, फक्त स्प्रे लावून आली आहे. रूममध्ये पण फक्त 15 मिनटं झाली, 15 का 20 मिनटं. पोरींचे पसारे बघा. सॅम चायनीज चलो. पोरींचे पसारे बघा. ती मध्येच काय ओरडली? मला कळलंच नाही काय झालं हिला. चप्पल आहे ना, मला येते काय? अरे हिल्स आहेत मोठ्या मोठ्या. हिल्स आहे. हे डिमांड का जोडियो?
काय डिमांड एक एक चप्पल. घरी जायचं ती तुझी चप्पल आहे चप्पल नाही ग, नाही लावली आम्ही पण. बघ तू बोलली की परत यायचंय, सो मी नाही लावली. मी पण तयारी केली नाहीये, कोणीच तयारी केली नाहीये, सगळ्या हे जेवायला चाललोय. तू नको काढू मग व्हिडिओ आमचे. नाही, तुम्ही छान दिसताय सगळे. आता आम्ही चाललोय जेवायला. खरंच खूप चांगले आहेत फोटो. उतरून आपण सायली दुसऱ्यांदा वरती चाललो. ओपन नाही केलं म्हणून ते परत वरती गेलं. हा का? फोटो हे असं वाटतं. असं कसं भाई. आता आम्ही चाललोय जेवायला, कारण की पहिले आम्ही ठरवलेलं की आम्ही इथे जाऊ, पण आम्ही नंतर म्हटलं की चला आपण काहीतरी एक्सप्लोअर करूयात. एवढ्या उन्हामध्ये आम्ही एक्सप्लोअर करायला निघालोय. तर आमची ताकद बघा तुम्ही, तुम्हाला दाखवते. इथे समोर आहेत 2 किचन, प्रयाग आणि अजून एक तिकडे. इथे आहेत 2 अजून आहेत, एक JK रेस्टॉरंट आहे आणि अजून एक काहीतरी आहे. पण आम्हाला ते वान्या का मान्या तेच खायचं आहे आम्हाला. आणि ही पोरी कंटिन्यू तेच बघते सगळं. भुका लागलात, 2 वाजलेत तरी आता टाइमपास चालू आहे ना ग. नंतर आम्हाला काय पण चालेल ना, आपल्याला काय पण चालेल ना, मग काय चालतंय आम्हाला काय पण. खाने को चाहिए बस. फोटो बडे अच्छा आएंगे, पण गुजरातला खरंच खूप जास्त ऊन आहे. फुल टॅन होणार आहोत आम्ही. ह्या पोरी लिटरली 15-20 मिनिटापासून फिरत होत्या मान्या रेस्टॉरंट. आणि हे आम्ही जिकडे राहतोय त्याच्याच खाली आहे. म्हणजे बघा तुम्ही, ते समोरच आहे. आणि खरंच किती कशा मुली आहेत खरंच. काय म्हणतात, घर में चिरा काय गाव में ढिंडोरा. बगल में छोड़ा गाव. हा तेच काय ते झालं. आम्ही सगळे जेवायची वाट बघतोय आणि इकडे बघा एन्जॉय. ऑर्डर केलं असं तर आलं असतं लवकर. गप्प बस आता सायली. सायराचं बोलणे आता. एक हॉटेल में आकर दूसरे हॉटेल में बुराई करने ये अच्छी बात नहीं है. चांगलं दिसत होतं. आता मला खूप कसरी होतात हे एकटी खाते तर. नाही खा पचेल तुला पचेल. सायली भी लाइक कच्चा लाव पर लाव जल्दी लाव. रड एक तर सकाळी नाश्ता नाही मिळालाय चांगलं. हे खाल्लं रे. मध्ये मध्ये खारट लागत होती ना. नाही चांगली होती बाई. भूक लागली, भूकाचं पडत खाऊन टाकलं. कळालं नाही ते. कसं आहे सायली? चांगली आहे. चांगली आहे. बिर्याणी मी बात नाही. लेट मी टेस्ट. कर टेस्ट. मी तुला सांगेन काय मी सांगू. सायली विचार कशी आहे नंदू? मला कळलं. खरंच मस्त. फायनली आम्ही रेडी झालेलो आहोत आणि ह्यांची तयारी थोडी चालू आहे. ऑलमोस्ट झाली आहे. तो आता आम्ही निघणार आहोत. कोणता बीच ग? दमन. अच्छा, माहित नाही आम्हाला. माहितही नाही आम्ही कोणत्या बीचला जाणार आहोत. आता फायनली आम्ही रेडी झालेलो आहोत आणि आता आम्ही चाललो आहोत देवका बीचला, जे आमचं आजचं फर्स्ट बीच आहे. कारण की खूप उशीर झाला आहे आणि संध्याकाळचे 5 वाजलेत. सो फटाफट काय कवर करता येईल ते बघतोय. सो बघूयात किती मजा करतोय आम्ही. आम्ही चाललोय मोती दमन बीचमध्ये आणि बघूयात काय काय एन्जॉय करतोय. हा सेम फील आम्हाला RCTला होता. या दोघी जास्त हालत झालेली आमची. हा बाबा बेकार. फायनली आम्ही आलेलो आहोत. ऑटो केली होती आणि त्यांनी आम्हाला सोडलं बाहेर. सो इथून आम्हाला चर्च वगैरे खूप सारे आहेत, प्लस खूप सारे असे सुंदर वॉल्स वगैरे पण आहेत. आणि इथे एक चर्च आहे. त्यानंतर मग जे मोती दमन बीच आहे तिकडे पण आम्ही जाणार आहोत. सो बघूयात आणि तुम्हाला पण दाखवतो की कसं सगळ्या गोष्टी असणार आहेत. सो आता आम्ही आलो आहोत देवका दमन बीचला. देवका दमनच ना? फोटोग्राफी चालू आहे इथे सब लोग. ऋतु, हाउ इज द जोश? हाय सर. खेळ
छोटी बिल्ली. समुद्र ओला असतो सायली, पाणी असतं. पाण्यात जायचंय तर ठीक आहे, नाही जायचं तो हा जायचं भाई. आलो कशासाठी मग. यार मुंबईचे बीच पहा, हे बीच किती सुंदर आहेत, किती साफ सुथरे आहेत मस्त. असे बीच असायला हवे. सो आता आम्ही आहोत मोती दमन बीचला आणि तिथे आम्ही थोडेफार फोटोज वगैरे काढले आहेत. आणि खरंच इकडचे बीच म्हणजे आम्ही फर्स्ट आता मोती दमन बीचच बघतोय, पण खरंच खूप छान क्लीन आहे आणि खूप मस्त वाटतं आहे. हवा वगैरे खूप सुंदर आहे आणि व्हिडिओ वगैरे तर मी टाकणारच आहे यात. सो तुम्ही नक्की बघा आणि तुम्हालाही नक्की आवडेल. आता आम्ही मोती दमन बीचला जाऊन आलो आणि लाईट पण लागल्या. वा 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 किती मस्त. सो आता आम्ही इथे नाश्ता करत आहोत. म्हणजे नाश्ता ॲज इन फक्त स्ट्रीट फूड खात आहोत. सो भेळ खाणार आहोत, पाणीपुरी खाणार आहोत आणि सगळे बसलेले आहेत मस्तपैकी इथे. कुठे आपल्या हॉटेल थोडंसं जवळच आहे, खूप मस्त मोमोज आहेत त्याच्याकडे. सो देखते हैं अभी कितना एन्जॉय करते हैं आज और कल. काश्मीरी चाय म्हणून काहीतरी होतं आणि समोरच आहे आमच्या. सो आम्ही म्हणतो की चला ट्राय करून बघूयात आणि बघूयात कसं लागतं आहे आता. सो माहीत नाही कसं टेस्ट होणार आहे, पण आम्ही बघतोय आता. हां नो आयडिया. बाय. तो आता आम्ही घेतलाय केसर कावा सॅफ्रॉन. नंदिनी सायली घे चल. रोज येते रोज. चलो. अच्छा बच्चों, ते काय आहे. हे कावा मसाला आहे. ओ अच्छा वा. याच्यामध्ये ड्रायफ्रूट पहिल्यांदा टाकेल. कावा आपण हा कशाचा मसाले आहेत. मसाला आहेत ना. लिंबू. आलो केसर. अच्छा हे केसर आहे होय. असा मसाला झाला. कोण आहे पाठीबाई. याच्यामध्ये कावा. अच्छा कावा आहे ह्याच्यात. फायनली आवर टी इज रेडी. त्याच्यामध्ये खायचं आहे, प्यायचं आहे, दोन्ही. काश्मीरी कावा सॅफ्रॉन. सो गाईज प्लीज डू ट्राय अँड लेट मी नो द फीडबॅक. मिक्स कर. दे मी पकडते तो. नको आहे का मग इलायची वगैरे. अरे हे घसाच नीट होईल डायरेक्ट. हा ना घसाच नीट होईल. हां मस्त आहे. हे आता ट्राय करून बघतोय. वाव खूप मस्त आहे. अजून एक घे ना. टँगी मस्त आहे. तिखट आणि थोडा तिखट पण आहे, टँगी पण आहे आणि केसरचा स्मेल येतोय आणि कावा मसाला. हा मस्त आहे, मला आवडला. ॲक्च्युली मी एक रील बघितली खूप मस्त आहे. खूप छान आहे. आम्ही मोती दमन बीचला जाऊन आलो आणि लाईट हाऊस पण बघितलं आणि इकडे जे चर्च आहे ते बाकी आहे आणि म्हणजे बाकी ॲक्च्युली बघितलं आम्ही, पण आम्हाला फोटो काढायचे बाकी आहेत. सो उद्या आम्ही पुन्हा येणार आहोत इथे फोटो काढण्यासाठी खास आणि त्यानंतर मग पुढे अजून डिसाईड करू कुठे कुठे जायचं आहे उद्या पण. आता आम्ही आलो आहोत दाजी मोमोजला. सो टेस्ट करून बघू कसे लागत आहेत. कधी येतात मोमोज. काय तू अजून सर्च मारते कुठे कुठे चांगलं भेटतं. यार मी बघते. देवा अस्मिता भूक लागली. तिला ऐकायलाच नाही आलं. पद्धतशीर पचका केला त्याने माझा. ते काय आहे चिकन मोमोज आहेत का. चिकन कुरकुरे मोमोज. अच्छा सायरी खाऊन बघ सांग ना. रिव्ह्यू दे.
अजून एक थोडं हे पाहिजे. मस्त. आम्ही जस्ट मोमोज खाल्ले आणि त्यानंतर आम्ही आता चाय पित आहोत. अमृतुल्य केसर अमृतुल्य आणि चाय ऑब्विसली सुंदरच असतो कसाही असू द्यात. थंडीमध्ये छान वाटेल चहा प्यायला. चलो अजून एक कप. हळू हळू हळू. एवढा चहा आवडला की दुसरा कप पण आलाय. ये बताने की जरूरत नहीं. नाही बता सकती है. काकू चहा खूप मस्त आहे. म्हणजे एवढ्या दिवसानंतर नंदिनी आलेली आहे आणि सगळेजण आलेत आणि हे पोरी काय करतायत, काय चालू आहे तुमचं? उठा जरा. थँक्यू. तुम्ही अगं नंदिनी पोरं खेळवायची वेळ आली ग. सगळं खेळवतेस. हे तर आहेच येड. आणि हे पाय हे अजून एक. चला चला तर रील बनवूयात आपण एक एक. माझे केस तरी सायली फुल रेडी आहे. माझे केस तरी कल करा ऍटलीस्ट. उठा ना यार. काय चालू नुसतं झोपल्यात. रेस्टॉरंट पण आहे गुजराती थाली. ए नको. काठियावाडी ए चांगलं असतं ऍक्च्युली. काठियावाडी छान असतं पण थाळी खूप मोठी असते. उठ ना अस्मी. अस्मी मम्मीला दाखवेल. बघा तुझी मुलगी झोपते. तुला जेवायचंय परत. अरे मी तिने बोनस ठेवला बाजूला. नाव वी आर मेकिंग सम रील्स ज्याने आमची यूट्यूबची एंगेजमेंट वाढू शकते. म्हणजे माझ्या चॅनलची. आणि मी कसं बसं या पूर्ण तयार केलेला आहे. हा आमचा अरे उठली सॉरी माते सॉरी. सो गाईज हे दोन माझे मेन डान्सर आहेत. मेन लोक मेन परफॉर्मर आहेत. आणि मी आणि हे आमचं पायडू झोपलेलं आहे. आणि एक आमचा जो कॅमेरामॅन आहे तो पण खूप शाय आहे तो. सो आता आम्ही तिघंच कसं करणार आहोत. सो प्लीज आमच्या चॅनलला बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा प्लीज. गरज आहे या गरीब युट्यूबरला. चलो आता हां त्याच्यासाठी 3 जण नाही ग प्रणाली, जास्त लोक लागतील. जे आहे ते काम चालत जातात. आपल्याला वेळ नाही आहे. तुझ्यामध्ये गाणं चालेल सेम याच्यावर 1 2 3 आणि त्यात करायचंय. नंतर मी पूर्ण स्टॉप करून देईल. कळलं? पहिले कसं करायचंय? असं केल्यावर नंतर काय करायचं? पहिले ए बघ असं दोन जण अशी सॉरी पडतं हे. हा तू एक अशी गिटार हा आणि हे 2 बाटल्या. ते झाल्यावर नंतर काय करायचं मी? हा असं ए मेरी नंतर? मेरी जोहरा जुबी बघ जुबी. परत सेम काय पण करायचं. खूप दिवसांनी एवढं अरे चल ना बनवचं. बापरे. चला आता हसायचं नाही. मला वाटलं माझ्याकडे आजाला रात्री 1 वाजता घरच्यांना कॉल लावताना
जम्प जम्प तुमच्या जागेवर करा, आमच्या जागेवर नको. खाली झोपा ना, वर काय तुमचं. झोपले आम्ही रील्सवाल्या पोरी आहोत आणि हे झोपलेत दोघी. हॅलो गुड मॉर्निंग एव्हरीवन. अरे दाखवायला हो का आपला कंटेंट जातोय. हॅलो गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो आता आम्ही सकाळी 8:30 वाजता उठलेलो आहोत आणि चाललोय सगळे नाश्त्याला. भूत बघा जायचे आपल्याला जायचे. कधी जाणार मला माहित नाही बाई, मला तुम्ही फक्त मला फोटो काढायचे बस. अरे चला ना, चला चला चला. डग 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 ये आली. संस्कृती कसं वाटतंय? खूप छान वाटतंय मला. आणि काय भारी चहा रे. मस्त आहे. घे मी एकच घोट पिलाय. सो आम्ही रेडी झालेलो आहोत आता. संस्कृती, सायली, या नंदिनी, ऋतू, आमची हुस्न मलिका. सो फायनली आमची तयारी झालेली आहे आणि आम्ही सगळ्या आता चाललो आहेत फिरायला. दमण फिरणार आहोत आणि अजून आम्हाला जायचं पण आहे सुरतला. सो सगळे आता फोटोज वगैरे काढतायत आणि आता आम्ही निघू इथून आणि पुढे कळेलच आम्ही किती एन्जॉय करतोय. सो आम्ही चाललोय आता. तिकडे काहीच नाहीये पण वॉटर लिफ्ट. वाव केवढी केवढीशी लिफ्ट आहे अरे खरंच माझी बाय. बाय. 3 माकडे इथे. सो फायनली आमचा फोटोग्राफी सेशन सुरू झालेला आहे. इकडे नंदिनी तो तुझा आमचा कॅमेरामॅन फोटो काढतोय. तो आमचा आयफोनवाला कॅमेरामॅन तिकडे फोटो काढतोय आणि इकडे आमचे मॉडेल्स उभे आहेत, वाट बघतायत त्यांच्या बारींची. आणि फायनली आम्ही दमणला आहोत. सो तुम्ही बघू शकतात की सुंदर असे वॉल्स वगैरे आहेत. इवन दो हे चर्च खूप छान आहे ज्याचा मी व्हिडिओ तुम्हाला दाखवला आता. सो येस खरंच खूप मस्त आहे इथे. You know just what you do to me. Play my emotions like a pair of puppet strings. सो आम्ही खूप सारे फोटो काढले ॲक्च्युली आणि फोटोसाठी दमण खरंच खूप छान प्लेस आहे जर तुम्ही प्लॅन करतायत तर. आणि येस खूप मजा येते इथे सगळं एक्सप्लोअर करायला, फोटो काढायला. लाईट हाऊस पण मस्त आहे आणि मेन म्हणजे इकडच्या वॉल्स खूप छान आहेत. म्हणजे मिनी गोवाच आहे हे. आता मग काय खातोय? समोसा. आमचं झालंय का आम्हाला घेऊ. आता मी घेईन. एकटे खाल्लं. मलाही खाऊ द्या. आता मी ट्राय करते खायला. हां ते घेतल्यापासून तिने फक्त एवढंसं पिलंय. आता ते वाढत चालले. आता सायली ह्याचा रिव्ह्यू देईल. हा सायली बोल कसं आहे? खूप टेस्टी. सायलीला आवडलाय. नको काढून. आणि नंदिनी तू बोल. नंदिनी कसं आहे? हा मॅजिक कप आहे, जितकं पिल तितकं वाढत जातं. मॅगी आली. मॅगी जास्त नाही आहे. वाव गाइस हैव इट. चीज वाली. वाव चीज वाली. भूखा कितना भी खाए भूखा ही रहता है. मला हेच करायचं होतं. नाही खा खा खा. सॉरी खा. सकाळी नाश्ता करून पण हो रा यार. जेवण केलं. 1 2 3 स्टार्ट. बोल बोल मेरे से प्यार करती है कि नहीं. मैं 7 जन्म तेरी दुश्मन रहूंगी. पर मैं नहीं खाऊंगी.
खा बरं, खा जरा खा. अगर तू हम सबसे हा तर खाऊन दे. बघा गाइस लक्षात ठेवा. अगर तू लिली से प्यार करती है तो लिली से प्यार करती है तो अगर तू मुझसे प्यार करते तो पहिले टिश्यू दाखव दे. हा मग ते आणेल ती. कसं आहे अस्मिता? छान आहे. संभली का ज्यूस. येस. प्यार ही प्यार. मी कधी कोणाला टिंगडिंग डिंग 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 डिंग. फेकून मारणार होती पण मी मारला नाही. सो आता आम्ही फोटो वगैरे काढले आणि आता आम्ही चाललो आहोत. मेन म्हणजे खाल्लं पण. आता आम्ही चाललो आहोत फोर्टवर. सो बघूयात तिकडे काय एन्जॉय करतोय. आपली गँग तिकडं उभी आहे. सो आता आपण जाऊया त्यांच्याकडे. हे किती छान सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे इथे सगळे तोफे वगैरे आहेत. मे बी त्यासाठीच असावे की समोर समुद्र पण आहे. सो समुद्राच्या इकडे जर कोणी आलं वगैरे म्हणजे जे लोक असायचे त्यांना मारण्यासाठी वगैरे तोफ असतील हे त्यावेळेसचे त्या काळचे. असे खूप सारे तोफे आहेत इकडे. तोफ खूप आहेत. म्हणजे त्या काळचं हे एवढं सुंदर आणि एवढं जड काम केलं म्हणजे अप्रतिम खरंच. लिटरली मस्त. आणि तिथे समुद्र दिसतोय. तर तिकडून लोक आले का किंवा जर ते वेगळे म्हणजे ते लोक असतील दुसऱ्या सैन्यातले वगैरे दुसऱ्या राज्यातले तर त्यांना मारण्यासाठी वगैरे असेल तसा हा बीच जो इथे आहे इकडं ॲक्च्युली दर्या किनाराच आहे. जो मेन बीच सुरू होतो तो खूप पुढे आहे ॲक्च्युली. सगळं जुनं बांधकाम आहे. इवन चर्च असू द्यात किंवा खूप साऱ्या गोष्टी. इकडे क्रिमिनल कोर्ट पण आहे आणि गल्ली पण आहे जिकडे माणसंही राहत आहेत. सो खरंच खूप सुंदर आहे आणि मेन म्हणजे खूप जास्त क्लीन आहे. सो येस मस्त आहे. जर आम्ही जड लागत असू तर प्लीज सहन करा. आणि आमचं हे पठ्ठ पुढे बसलंय. हे पठ्ठ शियार काय ब्लॉगर आहे. सो आता आम्ही आलो आहोत मिरासोल लेकला आणि इकडे खरंच खूप छान आहे. मी व्हिडिओ पुढे टाकणारच आहेत. सो आता आम्ही इथे फ्रेश वगैरे होऊ आणि त्यानंतर जेवण वगैरे करू आणि बघूयात पुढे काय काय एन्जॉय करतो इथे. हसीनो शाह शहनशाह. चला आता दोघी गेलेले आहेत. आमचे 2 नौदलातले जवान नौदल चालले आता. सायली ऋतुजा ऑल द बेस्ट. हळू 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 हळू. खूप जोर आलेला आहे. फोन सांभाळा. छान दिसत आहेत. टळान टळा. चुलबुल पांडे चुलबुल पांडे. हे फेक वाले हे रिअल वाले. कसले गोड चालतात ते. आल्या 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 आल्या. हो ना यार मला पण यायची इच्छा होते आता. जाऊ दे चल का कोणी ऐकत नाहीये. सो आता आम्ही चाललो आहोत कुठे एखाद्या बीचवर जाऊ देवका बीचला आणि त्यानंतर मग अरे ब्लॉग इम्पॉर्टंट आहे भाई. माझा नेट काय मोबाईल नाही गेला पाहिजे.
पहिले प्रोनाऊन्स कर नीट. हे आमचं नवविवाहित मुलगी आहे. हे तुम्ही लोक दाम्पत्य आहेत का प्लीज. आमचे जिजू आहेत तर ते पुण्याला असतात. सो आता आम्ही चाललो आहोत देवका बीचला आणि त्यानंतर मग रूम बुक करायची आहे ती करू आणि नंतर मग ठरवू की पुढे काय काय एन्जॉय करायचं आहे. सो बघत राहा. सो आता आम्ही आलो आहे देवका बीचला. सगळेजण इथं थोड्या वेळ बसू मग नंतर रूमवर जाऊ आमच्या. सायली, नंदिनी, जयपूर बीचची चांगली दिसत होती गो. घुस घुस घुस. संस्कृती उंट पाहिजे घरी घेऊन जायला. मला हत्ती पण पाहिजे, मला उंट पण पाहिजे. मला वा. गावच्या घरी ठेवायचे सगळ्यांना. चालेल, 40 नंतर ठेवते. रिटायरमेंट होऊन त्यांना सांभाळायचं. हे बघ हा आमच्यासोबत बसलेला आहे. ए नको सायली. ए नको आहे माझी फाटते. संस्कृती माणसाच्या भागात एवढं एवढं जादू जादू. हा बघा आपला फ्रेंड. ए नको. तो भाव पण देत नाही आपल्याला. कशाला? मी पण येतो माझा. वाव किती गोड यार. किती गोड. तर मस्त येऊन बसला यार. माणसाळू येतो. आणि तिकडे बस इथे नको बोलवले मारेन चम्मेट मारेन. झोप रे तू तिथे झोप शांत. ही इज लिव्हिंग हिज बेस्ट लाईफ. येस ही इज. रोज तो बीच बीचवर येतोय. हा ना बाई. सनसेट आणि सन हे पण बघतोय. सगळं बघतोय. तुमच्यासाठी नवीन माणसासाठी काहीच नाहीये. खायला पण नाही सोशल मीडियावर पोस्ट नाही करत तो. आयफोन नाही त्याच्याकडे बिचाऱ्याकडे. राकेश भाऊ. योगेश भाऊ. समजून घ्या. सॉरी चुकलं गरीबाचा. तो आता आम्ही चाललो आहोत इथे मार्केटला ज्याला मे बी दुबई मार्केट असंही म्हटलं जातं आणि खूप सारी शॉपिंग करायची आहे आम्हाला घरच्यांसाठी पण आणि आमच्यासाठी पण. सो बघूया काय काय आम्ही नवीन एक्सप्लोअर करतोय आता. तुम्ही फॉरेनर वाटताय. जर परत रेकॉर्ड करतो जाऊन. आता काय बोललात तुम्ही. असं फॉरेनर आहे. तू सांग ना पनवेलची आहे मी. नवी मुंबईचे फॉरेनर. ए माझी पण बांधायची आहे मला. हा मीच तुला बांध. नाही नाही थँक्स बिजी बट आय डोंट वॉन्ट. यार मला असं कधीच कोणी ट्रीट नाही केलं. थँक्यू. काय काढली त्या फायनली रूम मध्ये आलो आम्ही. हा आमचा रूम. हा रूम मस्त आहे आणि इकडे वॉशरूम आणि हा बेडरूम. इट्स सो गुड ॲक्च्युली. सो फायनली आम्ही फ्रेश वगैरे झालो आहे. सो आता आम्ही चाललो आहे जेवायला जे हॉटेलच्या खालीच आहे आणि मग त्यानंतर मग बघूया आता काय काय ऑर्डर करतोय. तर लग्नाच्या गोष्टी सगळ्या लग्नाच्या व्हायच्या आल्यात ना. किसका भी कभी बच सकता है. इसको तो पहले ही बच गया है. दिखा भी रही है. अब किसका भी बच सकता है. अभी जो एल्डर डॉटर्स वहाँ पे बैठी है 1 2 and प्रणाली. यस किसकी भी लग सकते हैं. साइली को करना है. ओजी का नंबर ओजी आएगा शायद. चलो गाइस लेट्स कट द केक. चलो ए उठा. साइली तुझ्या असं उठा. सो आता हा आमचा केक आहे. बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल तो कसला आहे तर तो आता आमचा कशी आहे प्लॅन झाली आणि का प्लॅन झाली आहे त्याचं रिझन आहे हे. ऍक्च्युली. सो संस्कृती कॅन यू प्लीज एक्सप्लेन इट. नो कॅन यू प्लीज इलॅबोरेट इट. मला काही वर्ड्सच नाहीये. ओके सो आय एम सेइंग इट. कंप्लीट झाली. इट्स लाईक मिरॅकल. इट्स नॉट मिरॅकल बट पण प्लीज चेहऱ्यावर फोकस करा कारण ती विटली आहे अक्षरशः जीवनाला. तिला वीट आला पण तरी ती केक कापतीये. येस सगळ्या झोपण्याच्या मूडमध्ये आहेत पण सगळ्या जागणार आहेत. तुझ्या थोडी जाम झाली आहे. सो हिअर इज द रिझन 3 years of togetherness. And yes, कैप्जेमिनी का नाम नहीं लिखना चाहिए. thank you Capgemini, thank you universe. So शॉर्ट मध्ये. अच्छा त्याने ते here is the reason की आम्ही एवढी छान ट्रिप अशी का प्लॅन केली कारण की आम्हाला ये इसको बोलते ब्लूपर्स. सो आम्हाला 3 वर्ष पूर्ण झाले त्या निमित्ताने आम्ही केक कापतोय आणि आजचा दिवस सगळ्याजणी आम्ही ही सुंदर अशी ट्रिप एन्जॉय केली. तर तुम्ही सगळ्यांनी ब्लॉगमध्ये ऑब्व्हियसली बघितलंच. आणि येस चला गाईज प्लीज केक कट करूया सगळ्याजणी. या सगळे हात बोट लावा प्रत्येकाने एक.
आणि प्रणाली शुअर 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 मी पण आहे, मी हात लावते बघ. ब्लूटूथ टच सत्यनारायणची पूजा करतोय. गाईस चलो अगं पण ही पण मला असं सांगितली. चला गाईस 1 2 3 cheers to 3 years. हॅपी बर्थडे अॅनिव्हर्सरी काय. Happy anniversary guys. Yay. Thank you Capgemini, thank you universe, thank you God, thank you everyone guys, thank you for the great memories. आणि हा केक स्पेशली अस्मिताचे फॅन्स लोकांनी आम्हाला दिलाय. Oh my god. विसाला पेमेंट दिलंय की नाही दिलंय. कोण खाणार तरच कट कर. हे सगळे सगळे खातील. थोडं थोडं तुला कसं पाहिजे? तुला क्रीम असेल तू खालीच. भाई तिला हे इकडलं साईडचं वरचं लागतं, तिकडलं साईडचं लागतं. कसा आहे केक? केक कसा आहे? ओके मस्त आहे. माझा मोबाईल हॅलो गुड मॉर्निंग. सो माझा घसा खरंच खूप जास्त बदलला आहे आणि खूप जास्त बसला आहे ॲक्च्युली. सो सकाळचे वाजले 8:30 आणि मी संस्कृती आणि सायली आम्ही लिटरली सकाळी 6:30पर्यंत गप्पा मारत होतो. त्यानंतर आम्ही झोपलो आहे आणि बघू तुम्हाला दाखवते की काय बाकीजणी काय करतायत. सो चला बघूयात. गुड मॉर्निंग. उठायचं की नाही? जागायचं नाही काय झोपा काढायच्या नुसत्या. मॅडम 8 वाजता उठलं. हो शपथ. आणि माझ्यात पावर बघ मी तेवढीच अशी पोट दिसते तेवढंच असं मस्त जोशने उभी आहे आणि तू बघ नुसत्या लुचुपुचू पोरी आहेत. आणि गुड मॉर्निंग सायू. ड्रामा ना सायली कोणता बीच? जांबोवा बीच. जॅम्पोर बीच. जाऊया. फायनली तयारी झालेली आहे आणि आम्ही निघालो आहोत घरी जाण्यासाठी. खूप छान ट्रिप गेली ॲक्च्युली आणि खूप एन्जॉय केला. आणि आता आम्ही पहिले मार्केटला जाऊ आणि त्यानंतर मग मार्केटला गेल्यानंतर मग ट्रेनने निघून जाऊ घरी. सो बघूयात काय काय एन्जॉय करतोय आता आणि बघूयात की आपले सगळे टीम मेंबर जे आहे जे आपले जे ग्रुपमधले आहेत ते किती रेडी झालेले आहेत. सो चलो. ऑल पॅक ऑल रेडी गाईज. सो सगळे रेडी झालेले आहेत. बॅग्स वगैरे फुल. और तू हाँ कोल्हापुरकर सगळे रेडी. चलो हम जब जा रहे हैं. 2 दिन बहुत अच्छे मजे किए. आले का? सो गाईज असं असतं म्हणजे तुम्ही कितीही मेकअप करा कितीही काही करा तुमचं पैसे वाचवण्यासाठी कितीही एस्थेटिक आउटफिट्स घाला पण पैसे वाचवण्यासाठी माणूस असंच जुगाड करतो. पुन्हा चाललो आहोत जे इकडचं स्वीट आहे JK स्वीट्स कारण की आम्ही काल अर्ध्या मिठाई घेतलेल्या आणि आजही आम्हाला घ्यायच्या होत्या. तो तिकडे आलो आहे. चलो देखते क्या भैया साथ ही लाए आप और चाहिए था. हाँ ना ट्रेन के धक्के खा कर फिर भी हमारा गोलू अगले स्टॉप पे उतर जाएगा. हे आमचे लोक उभे आहेत बिचारे हे केक खाते. मग काय 1 पैसा नाही वाया घालवायचा भाई. प्लॅन कुठला पण असू दे असं ट्रॅव्हल करणे कॉन्स्टंट है आमच्या. एक्चुअली सो ट्रू. ये तो इसको दिखाना ही नहीं है मेरे को. इसको दिखाना ही नहीं है. रडू नको आता. नाही रडायचं आता. येडा बाबा घरी कल विदाई करेंगे. नाउ डोंट क्राई. गो सेफली. ओके
पिंग अस. वन्स यू रीच होम पिंग अस. ओके या शुअर. जाओ जाओ बाय. सजवळ टेक केअर. रडू नको आता. बस झाला. रडायचं नाही आपल्याला. इट्स ओके. मी ग्लिसरीन घेऊन येते. रडायला आलं तर तू रूम बुक करा. मला खरंच वाटतं एक फ्लाईट बुक ए फ्लाईट बुक करा. फ्लाईट बुक करा. हो अस्मिता नाही रडायचं आपल्याला. हमें उसको हंस हंस के विदा करना है. उद्याच ये तू. उद्या लंच ब्रेकला रडूयात आपण ऑफिसमध्ये. अरे काय कंटेंट भेटला यार व्लॉग साठी. आई शपथ. बाय बाय. उद्या भेटा यार. आता आमचं पण कल्याण आलंय सो आम्ही पण उतरू आता. नंदिनी इकडंच राहील ना. बाय बाय. बाहेरून तुला घेते. नको रडू नको रडू. ऑलरेडी संस्कृती खूप रडली आज. नको. सो फायनली आपला ब्लॉग संपत आलेला आहे आणि आय होप तुम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला. आणि मी जस्ट घरी पोचले आता आणि मला जेन्युइनली वाटतं की तुम्हालाही हा ब्लॉग नक्की आवडला असेल. आणि या 6 जणींसोबत खरंच खूप सुंदर ट्रिप गेली आणि खूप मजा आली. आणि खरंच ग्रेटफुल आहे गॉडशी की एवढे छान मला मैत्रिणी भेटल्या. आणि दॅट्स इट फॉर दिस ब्लॉग. आणि आपण पुन्हा भेटूयात नवीन ब्लॉगने. तोपर्यंत मस्त एन्जॉय करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला जर नवीन असाल. लाईक करा व्हिडिओ आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की दमनचा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला. तोपर्यंत बाय बाय. कभी कभी सोचता हूँ तेरी आंखों से सच्चा कुछ देखा ही नहीं. कितने फूल देखे मैंने तेरे जैसा कोई महका ही नहीं. मैंने सिक्के फेंके थे नदियों में टूटते तारों से तुझे मांगा था. मैंने सपने देखे थे बस तेरे पक्के दिल से तुझे पुकारा था.